आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता मी तुला जे दाखवणार आहे ते पाहिल्यानंतर तुला काय वाटतं हे सांगण्यासाठी शब्द शोधून ठेव. हे बघून तुला काय वाटलं होतं? टेन्शन आलं होतं. टेन्शन का? का म्हणजे मॅडम, सुजित आजपर्यंत कधीच कुठल्या मुलीसोबत कमिटेड रिलेशनशिप मध्ये नव्हता. त्याचा कल फक्त मुलींच्या सोबत मजा मारणे, वापर करणे आणि सोडून. श्रीमंत बापाचा, पॉवरफुल बापाचा मुलगा असल्यामुळे त्याच्या वागण्यामध्ये बेदरकारी असते आणि त्याचा स्वानंदीबद्दलचा कल बघता मला स्वानंदीची काळजी वाटायला लागली होती. स्वानंदी गावाकडून आलेली साधी मुलगी मॅडम. सुजित स्वानंदी सोबतही असं काही करेल या भीतीपोटी मला टेन्शन आलं होतं. क्या बात आहे, मैत्रिणीची केवढी काळजी रे. बरं मला सांग, हे टेन्शन घालवायला तू काय करतोस? काय करतो म्हणजे असं काही मुद्दाम काही करत नाही. कामाचे विचार आलेत की जातं टेन्शन. बर, त्या रात्री पार्टीमध्ये सुजित आणि स्वानंदीला एकत्र नाचताना बघून तुला टेन्शन आलं होतं. ते घालवायला काय कामाचा विचार करत होतास? नाही, स्पष्ट आठवत नाहीये. स्पष्ट आठवत नाहीये की रजिस्टर झालं नाही? हे बघ, त्या रात्री सो कॉल्ड आलेलं टेन्शन घालवायला दारूची अख्खी बॉटल रिचवलीस तू, तरी टेन्शन गेलं नाही ना? हो, त्या दिवशी जरा पहिल्यांदाच पाहिलं होतं, जास्तच पाहिलं. पहिल्यांदाच प्यायलास तरी अख्खी बॉटल संपवलीस? हा बात आहे. स्वानंदी तुझी बेस्ट फ्रेंड आहे आणि ती दुसऱ्या एका मुलाबरोबर जास्त कनेक्ट होती. हे बघून पुरुषी इगो दुखावला तुझा, जेलसी निर्माण झाली आणि म्हणून त्याच रागाच्या भरात तू स्वानंदीवरती रेप केलास. बरोबर? काय बोलताय मॅडम, मी असं काही केलेलं नाहीये. एक अख्खा खंबा पोटात गेल्यानंतर माणूस नशेच्या भरात काय करतो ना त्याचं त्यालाही कळत नाही. ज्या मुलीची तू काळजी करत होतास, जिला प्रोटेक्ट करत होतास, जिला बेस्ट फ्रेंड मानत होतास, त्या स्वानंदीवरती दारूच्या नशेत रेप केलाय तू. हो मॅडम, मी काही केलेलं नाहीये, मी करूच शकत नाहीये. शुद्धीत तू हे करूच शकणार नाहीस हे तुला माहितीये. म्हणूनच दारूची अख्खी बॉटल रिचवलीस आणि आपण काय करतो याच्या जाणीवा मारून टाकल्यास आणि त्याच नशेत तू हे कृत्य केलंयस. तुला आठवत नसेल किंवा न आठवल्याचं नाटक करत असशील, पण हे नीच कृत्य तूच केलंयस म्हणी. मॅडम, दारू प्यायल्यानंतर माणसाचा मनावरचा, शरीरावरचा ताबा सुटत असेल, पण मूळ स्वभाव नाही बदलत ना. एक सज्जन माणूस दारू प्यायल्यानंतर कुठलाच गुन्हा करू शकत नाही. मुलीवर अतिप्रसंग तर नाहीच नाही. फार फार तर काय होईल, चालताना अडखळून पडेल आणि स्वतःला इजा करून घेईल, पण मूळ स्वभाव बदलणार नाही. मॅडम, मी तुम्हाला याआधी सांगितलं, आताही परत तेच सांगतोय. त्या दिवशी मी भले दारू प्यायलो होतो, पण मला तेव्हाचं सगळं आठवतंय. मी स्वानंदीबद्दल वाईट विचार अजिबात करणार नाही मॅडम. स्वानंदीच काय, इतर कुठलीही मुलगी असेल तरी मी असा विचार करणार नाही. अच्छा, ठीक आहे. जी तुला चढत नाही, जी प्यायल्यावरती तुझा मूळ स्वभाव बदलत नाही ती पी. बघूया प्यायल्यावरती तुझा मूळ स्वभाव किती बदलतो आणि किती नाही, हेच बघायचंय मला. पी पी. सांगितलेलं कळत नाहीये, हिब्रूत सांगू? पी. पण मॅडम, हे पोलीस स्टेशन माझं आहे. इकडे प्रश्न मी विचारणार, आरोपींनी फक्त उत्तरं द्यायची. पी. काय
कसं वाटतंय? हे किती आहेत? ग्रेट. आता मला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची. मला सांग, तू सपोज ऑफिसमध्ये एकटा आहेस आणि एक मुलगी आली ऑफिसमध्ये. मुलगी सुंदर आहे. तुम्ही दोघंच आहात. काय करशील? तिच्या कामासाठी आली ते काम करेल आणि ती जाईल. मुलगी सुंदर आहे. अरे मग काय झालं? तिच्या कामासाठी आली ते काम करेल आणि ती जाईल. ठीक आहे. अजून एक, तू रस्त्यावरनं गाडी चालवतोस, रात्रीची वेळ. अचानक एक मुलगी समोर आली. मुलीने शॉर्ट ड्रेस घातला. ती तुझ्या गाडीजवळ आली, तुझ्याकडे लिफ्ट मागितली. तिने दार उघडलं, खांद्यावरती डोकं ठेवलं. ती शुद्धीत नाहीये. रस्त्यावरती तुम्ही एकटेच आहात. काय करशील? त्यांनी जर पत्ता सांगितला तर त्यांना घरी सोडेन. पत्ता सांगायच्या कंडिशन मध्ये नसेल तर इथे तुमच्या हवाली म्हणजे पोलिसांच्या हवाली करेन. ऑल राईट. स्वतःची इमेज सॉलिड जपतोस तू म्हणी. आता अजून एक प्रश्न. समजा तुला एखादी मुलगी आवडती आणि ती मुलगी दुसऱ्याच एका मुलाला क्लोज होती. तुला आवडत नाही आहे, पण एक क्षण असा आला की ती मुलगी तुला एकट्याला सापडली. तुझ्या मनात बदला घ्यायची भावना आली. बदला घ्यायचा फुल चान्स आहे. काय करशील? मॅडम, प्रेमात कसला आलाय बदला? जिथे बदला आहे तिथे प्रेम नाहीये. जिथे प्रेम आहे तिथे बदल्याचा विचारच येणार नाही. स्वतःला खूप हुशार समजतोस ना म्हणे. मॅडम, मी तुम्हाला हेच सांगतोय, दारू माणसाचा मूळ स्वभाव नाही बदलू शकत. तुम्ही हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करताय ना की दारू प्यायल्यानंतर मी माझ्यातला सभ्यपणा, संस्कार, मर्यादा सोडून एखाद्या मुलीसोबत वाईट वागू शकेन का? नाही मॅडम. हो, मी झोपेत पण असे विचार नाही करत. आणि स्वानंदीबद्दल तर नाहीच नाही. साधी स्वानंदीला उचकी लागली तरी मला त्रास होतो. मी कसा त्यांच्यावर अतिप्रसंग करेन?